तुम्हाला अक्षय तृतीयानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आजची पत्रकार परिषद ही 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आदल्या दिवशी घेतलेली आहे। याचं कारण आहे की महाराष्ट्र दिन भारतामध्ये जे काही राज्य हे भाषेप्रमाणे प्रांत तयार झाले होते आणि महाराष्ट्राची निर्मिती मला वाटतं 1960 साली त्या ठिकाणी झाली होती आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही 1 मेलाच त्या ठिकाणी साजरा होतो। आणि अशा दोन्ही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार आणि शेतकरी या दोघांनी मिळून भाषे प्रांतांमध्ये महाराष्ट्र हा मराठी माणसांचा असावा आणि म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो। म्हणून उद्या 1 मे आहे। आमची सगळी चळवळ ही प्रामुख्याने कामगार चळवळ आहे आणि कामगार चळवळीच्या माध्यमातून माझे वडील कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगार कायदा तयार केला। या राज्यामध्ये मध्यंतरी मागच्या सरकारला म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना कामगार मंत्री सुरेशजी खाडे यांनी एक 34 नंबरचं विधेयक आणलं होतं आणि या विधेयकामध्ये मूळ माथाडी कामगार संघटने चळवळीमध्ये त्या ठिकाणी मोठा बदल करण्यात आला, ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला। त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी सदर कायद्याला स्थगिती दिली आणि कालांतराने खासदारकीच्या निवडणुका आमदारकीच्या निवडणुकामुळे ते सगळं प्रलंबित झालं। यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला सूत्र हातात घेतली त्यावेळेला 100 दिवसामध्ये या महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली। त्यामध्ये एक विभाग मी म्हणेन फक्त कामगार विभाग जो माझ्याशी निगडीत आहे आणि 100 दिवसामध्ये कामगार कायद्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भामध्ये परत एक विधेयक त्यांनी सभागृहामध्ये आणलं। माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सभागृहामध्ये ज्या वेळेला आलं ते प्रत्यक्षात विधान परिषदेवरती आलं आणि विधान परिषदेमध्ये काही आमदारांनी याबद्दलची भूमिका मांडली। त्याचबरोबर विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आणलं आणि विधानसभेमध्येही काही आमदारांनी म्हणजे मी दोन्ही सभागृहाच्या आमदारांचा उल्लेख करेन, दोन्ही सभागृहामध्ये पहिल्यांदा जाहीरपणे माथाडी कामगार कायद्यामध्ये कशा प्रकारे गुंड प्रवृत्तीचे लोक राज्य करतात, कामगार विभागामध्ये कशा प्रकारचे अधिकारी कामगाराला न्याय देण्यासाठी दिरंगाई करतात, काही गुंड प्रवृत्तीचे कामगार नेत्यांना कसं पाठबळ मिळतं, कसे काही ऑर्डर्स मिळतात याच्या प्रकारे आमदारांनी सभागृहामध्ये मांडलं। विधेयकामध्ये काही त्रुटी होत्या, यामध्ये एक संयुक्त बैठक झाली विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आणि फडणवीस साहेबांनी हे आश्वासित केलं की आम्ही जरी विधेयक या ठिकाणी सभागृहामध्ये मांडलं असलं तरी आम्ही मूळ माथाडी कामगार कायद्याच्या विरोधात जाणार नाही आणि आम्ही स्वतः हा एक म्हणजे ह्या कायद्याला 50 वर्षापेक्षा अधिक झालेला आहे आणि हा कायदा ऑल इंडिया लेबर आयोलिनी याला देश पातळीवरती मान्यता दिलेली आहे, परंतु या कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि ते सांगून त्यांनी ते विधेयक मंजूर केले। या विधेयकामध्ये चर्चेमध्ये त्यांनी हे मान्य केलं होतं की विधेयक जरी मंजूर झालं असलं तरी आम्ही कामगार नेत्यांची एक संयुक्त बैठक म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि कामगार मंत्री म्हणून त्या ठिकाणी आकाशजी फुंडकर साहेब अशी एक संयुक्त बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये खूप सविस्तरपणे आम्ही चर्चा करू। 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम त्यांनी तसा जाहीर केला, त्याला आम्ही संमती दिली, परंतु प्रत्यक्षामध्ये विधेयक मंजूर झालं, अधिवेशन संपून गेलं, राज्यपालांकडनं सदर विधेयकावरती सही पण झाल्या, पण अजूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कामगार मंत्र्यांनी या विषयावरती संबंधित बैठक घेतली नाही। कामगार मंत्र्यांचा थोडासा परिचय म्हणजे कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर जे भारतीय जनता पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते आणि 14 ते 19च्या कालखंडामध्ये जे स्वतः मंत्री होते आणि एक मराठा चळवळीतले बुलढाण्याचे नेते मानले जात होते, शेतकऱ्यांचे नेते होते
आणि आम्हाला त्यांच्या चिरंजीव आकाशजी फुंडकरांकडनं अशाच प्रकारे अपेक्षा आहे, परंतु प्रत्यक्षात बैठक झाली नाही. या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आम्ही कृती समिती तयार केली. ज्या कृती समितीमध्ये पुण्याचे ज्येष्ठ नेते बाबा आढावा आहेत, बळवंतराव पवार, अविनाशजी रामिष्टे, शशिकांतजी शिंदे आणि काही कामगार संघटनेचे पदाधिकारी, आणि या सगळ्या विषयावरती आम्ही चिंतन मंथन करून भविष्यामध्ये मूळ कामगार कायद्याला धक्का न लागता यामध्ये काय केलं पाहिजे याची चर्चा करत असेल. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही, मला वाटतं मंगळवारी 24 तारखेला आम्ही माथाडी भवनमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आम्ही स्पष्ट सरकारला विनंती केली, ज्याचं काल मी निवेदन कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेबांनी दिलं आणि सांगितलं की आपण हे गांभीर्याने घ्या, कारण अधिवेशन संपूनही आपण खुल्या चर्चेला अजून बसलेला नाही आहात. आपण काही चर्चेमध्ये आमच्यासारखं तुम्ही केले, उदाहरणार्थ काही चांगले मुद्दे आहेत, पण अजून काही स्पष्टीकरण खात्याकडनं येणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचे ऑर्डर्स हे बाहेर आले पाहिजेत. नाहीतर उद्योग व्यवसायामध्ये माथाडी कामगार कायदा कुठे लागू होतो याच्याबद्दल स्पष्ट जर आपण GR नोटिफिकेशन जर काढलं नाही तर कारखानदार याचा वापर करून मूळ सरसकट माथाडी कामगारांना त्या ठिकाणी बेदखल करतील आणि मग सरकारच्या बद्दल रोष वाढेल. तर अजूनही ती बैठक लागली नाही, याच्याबद्दल आम्ही काल विनंती केली. खरं म्हणजे मूळ सरकारने बोगस माथाडी कामगारांवरती, खंडणी घेणाऱ्या माथाडी कामगारांच्या वरती कायदा तयार करावा अशी आमची अपेक्षा होती. परंतु जे विधायक होतं ते विधायक हे आलं ते फक्त काही प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातलं होतं. त्याच्यामुळे सरकारने अजूनही मूळ कामगार कायद्याला जे गैरउपयोग करतात, गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, यांच्याबद्दलची ठोस भूमिका अजून सरकारने कुठल्या प्रकारे तरतुदी केल्या नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो. या विधेयकामध्ये खूप प्रश्न आहेत, परंतु मी इतक्या खोलवर जाण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित कामगार मंत्र्यांच्या सोबत ताबडतोब त्याने बैठक घ्यावी, एवढीच मी या पत्रकार परिषदेतून विनंती करतो.